थांबा, आंब्याचा सीझन संपायच्या आधी ही रेसिपी नक्की पहा, कारण एकदा सीझन गेला की ही स्वादिष्ट मँगो कोकोनट लड्डू बनवण्याची संधीही जाईल आणि मग नक्की वाटेल, काश ही रेसिपी आधी ट्राय केली असती. चला रेसिपीला सुरुवात करूया. इकडे सर्वात आधी मी इकडे नारळ फोडून घेतलेला आहे. त्यामधील आपल्याला खोबरे काढून घ्यायचे आहे. हवं असेल तर तुम्ही नारळ खाऊन घेऊ शकता. आता इकडे ते मी नारळावरची ही चॉकलेटी साल काढून घेतलेली आहे. त्यामुळे काय होते की आपले लाडू एकदम चांगले पांढरे शुभ्र दिसतात. पांढरे शुभ्र कसे काय, हे तर पिवळे दिसणार, कारण की यामध्ये आपण आंब्याचा गरही टाकणार आहे की नाही. आता इकडे मी छोटे छोटे नारळाचे तुकडे करून घेतले आहेत. आपल्याला हे सगळे तुकडे मिक्सरच्या भांड्यांमधून बारीक करून घ्यायचे आहे. मी इकडे एक नारळ आणि एक आंब्याचा रस मी इकडे वापरलेला आहे आणि यासाठी मी अर्धा पाव खवा वापरलेला आहे. जर खवा वापरायचा नसेल तर तुम्ही त्यामध्ये मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता किंवा दुधावरची घट्ट साईचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपले छान असे खोबरे बारीक करून झालेले आहे. बघताय ना, असं पाहिजे आपल्याला. आता इकडे मी एक आंबा त्यामध्ये गर काढून घेतलेला आहे आणि आपल्याला गरसुद्धा साखरेबरोबर मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही नारळ जास्त घेत असाल तर त्यावेळेस तुम्ही आंबासुद्धा वाढू शकता. आता इकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यांमधून ह्याला बारीक करून घ्यायचे आहे. यामध्ये मी 2 चमचे साखरेचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आता मी एका कढईमध्ये तूप टाकून आपल्याला हा नारळाचा किस आहे ना 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे. आता 1-2 मिनटं ह्याला चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये मी खवा टाकणार आहे. इकडे मी अर्धा पाव खव्याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता आणि दुधावरची साईसुद्धा वापरू शकता. आता इथे छान माझे असे परतून झालेले आहे. आता ह्यामध्ये मी एक आंब्याचा गरसुद्धा टाकून ह्यालासुद्धा मी परतून घेणार आहे. चांगले मिक्स करून घ्या. आता ह्यामध्ये मी अजून 2 चमचे साखर ॲड केलेली आहे. आंबा गोड असल्यामुळे मी जास्त साखरेचा वापर केला नाही. तर तुम्हाला हवा असेल तर गोड तुम्ही साखर वाढू शकता. आता इकडे मी अजून 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे आणि ह्याला आपल्याला चांगले कोरडे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. जास्त कोरडेही करायचे नाहीत, कारण की त्यामुळे आपले लाडू एकदम सुकून जातात. आणि ह्या शेवटी ह्यामध्ये मी विलायची पूड ॲड केलेली आहे. बघताय ना, असे आपले मिश्रण हवे. आता तुम्ही हाताला थोडे तूप लावून घ्यायचे आहे आणि इकडे मी आपला नारळाचा जो कीस भेटतो ना रेडीमेड, तो वापरलेला आहे, डेझिकेटेड कोकोनट. त्यामुळे काय होते, लाडू दिसायलाही छान दिसतात. आता थोडं आपल्याला जेवढा लाडू करायचा आहे तेवढं सारण घेऊन त्याला चांगले गोल रोल करून घ्यायचे आहे आपल्याला. त्यानंतर आपला हा जो नारळाचा किस आहे त्यामध्ये आपल्याला बुडून त्याला चांगले कोट करून घ्यायचे आहे. असे छोटे छोटे साईजचे किंवा तुम्हाला हवे तसे तुम्ही लाडू वळू शकता. आता ह्याला मी चांगले कोट करून घेतलेले आहे.
बघताय ना किती छान असा लाडू वळून झालेला आहे. आता तुम्हाला हव्या त्या ड्रायफ्रुट्स लावून तुम्ही ह्याला सजू शकता. आहे की नाही, किती छान असे आपले मँगो लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.